बघा गाईज, गौरबायांची तयारी चालू आहे आणि आता 5 वाजेला गौरबाया बसणार आहे. मी साडी नेसवत आहे. गौरबायांना लाइटिंगने सजवत आहे. लाइटिंग वगैरे लावली आहे. पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे. बघा गौरमाता आता बसलेले आहे. अंगणामधून आणले आहेत. एंट्री केली आहे गौरमातेची आणि आता मी पूर्ण साज वगैरे घालते माताला आणि बसवते आहे माताला. बघा गाईज, पूर्ण शृंगार झाल्यावरती मी सगळं पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे पूर्ण. आणि आमची आता एक मुखवटा लावलेला आहे गौरीचा आणि साडी पण घातलेली आहे. 2 साड्या नेसवलेल्या आहे. आता हिला दुसरीवाली माताला मुखवटा घालायचा. हे बाळ आहे. 2 बाळ लावायचे आहे मला आणि हे डेकोरेशन पण मी केलेलं आहे. गौरमाता बघा गाईज, मी आता मुखोडे लावू राहिली आहे त्यांचे. पुढे पुढे जसं मी व्हिडिओ काढेल तसे तुम्हाला दाखवत राहील. चला तर मी आता दुसरा मुखवटा देवीचा लावते आहे. हा दुसरा मुखवटा मी फिट केलेला आहे आणि व्यवस्थित आहे की नाही ते आता बघते आहे. मुखडे व्यवस्थित लावावं लागतात, नाही तर मग पडायची भीती राहते किंवा काही होऊ शकतं असं. त्यामुळे व्यवस्थित फिटिंग वगैरे करावं लागते. महालक्ष्मी माताची, गौरमाताची आज अष्टमी आहे, तर अष्टमीच्या आम्ही बसवत असतो. म्हणजे अष्टमी आहे तर आज बसवतो आहे. नाहीतर आम्ही गणपतीमध्येच जेव्हा गौरबाया बसतात तेव्हा बसवतो. कारण की आमचे बाबा ऑफ झाले होते थोडे आमच्या नात्यामध्ये, तर आम्ही बसू शकलो नाही. म्हणून आज आम्ही अष्टमीला गौरबाया बसवत आहे. आता फिट केलेलं आहे मी, व्यवस्थित आहे की नाही ते बघते. पुसावं लागतं. थोडा शृंगार कानातले वगैरे घालेल मी आता आणि गळ्यातलं पण मंगळसूत्र वगैरे घालेल. या माताला पण थोडंसं पुसून घेते. गळ्यातलं मंगळसूत्र वगैरे, हार वगैरे आता सगळं पूर्ण साज घालते आहे मी. देवी माताला आता ठुशी मी घातलेली आहे. ठुशी घातलेली आहे, हार घातलेला आहे, बांगड्या घातलेल्या आहे त्यांना मी, नथ घातलेली आहे. आणि आता त्यांना मुकुट वगैरे, गजरे वगैरे लावणार. आणि ह्या माळा आहे, ठुशा आहे, काही माळा आहे, पूर्ण साज आहे. हा गजरा आहे, पूर्ण गजरे वगैरे पूर्ण त्यांचा शृंगार करणार आता. देवी माताला आता ठुशी मी घातलेली आहे. ठुशी घातलेली आहे, हार घातलेला आहे, बांगड्या घातलेल्या आहे त्यांना मी, नथ घातलेली आहे. आणि आता त्यांना मुकुट वगैरे, गजरे वगैरे लावणार. आणि ह्या माळा आहे, ठुशा आहे, काही माळा आहे, पूर्ण साज आहे. हा गजरा आहे, पूर्ण गजरे वगैरे पूर्ण त्यांचा शृंगार करणार आता. हो ठेवले. बघा गाई, मी आता हार बीर वगैरे चढवलेलं आहे, ठुशी चढवली आणि देवीचं मंगळसूत्र वगैरे ते घातलेलं आहे. हे पण मंगळसूत्र दुसऱ्या देवीला घातलं आहे. आता दुसरा साज घालते. कानातले वगैरे आहे ते पूर्ण देवीला साज घालते. हो, हे कानातले वगैरे आहे ते पूर्ण देवीला घालते मी आता हे कानातले वगैरे पूर्ण साज चढवलेला आहे देवीला. आणि हा चांदीचा कंबरपट्टा आमच्या आजोबांनी घेतलेला आहे. आता ते वारले आहे मागच्या वर्षी. त्यांनी हा चांदीचा कंबरपट्टा वगैरे घेतलेला आहे. पूर्ण हे साज वगैरे आणि हे चांदीच्या हे पाय आहे देवीचे. हे पाय आहे देवीचे. एका देवीला घातली आहे पाय, तर दुसऱ्या देवीला घालायचे आहे. या साखळ्या पण चांदीच्या आहे. आमच्या आजोबांनी सर्व घेतलेलं आहे. त्यांची खूप आठवण येते आहे आता आम्हाला. चला तर आपण अजून थोडासा आज पूर्ण व्हिडिओ दाखवून मी तुम्हाला.
गौरमाताचा लूक झालेला आहे. पूर्ण साज चढवल्या गेला आहे. हे कानातले वगैरे, ठुशा वगैरे आणि गळ्यातल्या पोती वगैरे आणि लहान बाळांचा पण मेकअप झालेला आहे. त्यांचे कपडे वगैरे घातले आहे मी. आणि दोघी मातांचे साज पूर्ण झालेले आहे फायनली. बघा साडी वगैरे पूर्ण नेसून झालेली आहे. पूर्ण साज वगैरे घातलेला आहे मी. फायनली लुक बघा किती छान दिसतीये महालक्ष्मी माता. मी दुरून दाखवते. बघा किती सुंदर अशा गौरबाया दिसत आहे. गाईज आज महालक्ष्म्यांचा गौरबायांचा दुसरा दिवस आहे. नवमीला आम्ही त्यांना जेवू घालत आहे आणि त्यांचं हे पुरणपोळी वगैरे सगळं नैवेद्य तयार केलेलं आहे. त्यांना आता जेवायला घातलेलं आहे. बघा पुरणपोळी, नैवेद्य, कुरडया, पापड, भजे, सगळ्या भाज्या वगैरे. त्यांना फराळाचं सुद्धा दिलेलं आहे. त्यांना सगळं शंकरपाळे वगैरे सगळं, चकली, शेव, चिवडा सगळं आणलेलं आहे. त्यांना आता जेवायला घालणार आहे. नैवेद्य दिलेला आहे देवीला. आता बघा किती सुरेख आणि सुंदर दिसत आहे गौरबाया. रुद्राज इकडे हो बाळा. दादा इकडे हो, इकडे हो, इकडे हो, इकडे हो. केळं ना. आता थोड्या वेळाने आरतीची सुरुवात करणार आहे आम्ही. किती सुंदर आणि सुरेख दिसत आहे बघा आमच्या गौरबाया. त्यांचे बाळ हे लहान लहान, ही मुलगी आहे त्यांची. आणि रात्री बोलता. हा रात्री बोलते. रात्री बोलतील, खेळतील पण आणि ते मस्त छान छान. आमची एक गौरबाई बाहेर येऊन आवाज देते आहे. आता थोड्या वेळाने सुरुवात करत आहे आरतीची. आम्ही सगळा नैवेद्य वगैरे तयार केलेला आहे त्यांचा. मम्मा मी आरती करेन. हा मी आरती करेन. हो हो तू आरती कर जा. आणि मम्मा त्यांना सांग. बोल ना. मी तुला कानात बोल. असं बोल, इकडे बोल. मी ना असं कानात. हा हा बोल. हा बोल ना. बघा किती सुरेख दिसत आहे. ही मोठी आहे. थांब एक मिनिट. ही पार्वती माता आहे आणि ही लक्ष्मी आहे. या दोघी आमच्या 50 वर्षापूर्वीच्या महालक्ष्म्या आहेत. आणि आमची परंपरा चालू आहे. आणि त्यानंतर आमचे सासरे 2 नंबरचे सासरे वारल्यानंतर आमचे राहून गेले होते. म्हणून नवरात्र अष्टमीला त्यांची स्थापना करून आणि आम्ही आता आज त्यांना जेवू घालत आहे, आरती करत आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना खंड न पाडता आम्ही ही परंपरा चालूच केली. म्हणजे असं कोणी वारलं नंतर बसवता येतं ना आपल्याला. 6 महिना झाल्यावरती. 6 महिना झाला आणि बघ आम्ही त्यांची स्थापना केलेली आहे. आता आम्ही आरती करतो. हा आरती करतोय आता. थोड्या वेळाने आरती करतो आम्ही. हो हो आरती करून घ्या आता थोड्या वेळाने. संध्याकाळची आरती. हां हां चालेल. इकडे देवीचा घट सुद्धा बसलेला आहे नवरात्रीचा. कडकण्या वगैरे सगळ्या बांधलेल्या आहे. फुलवरा म्हणतात त्याला. देवीचा घट. आज नवमी आहे. सगळ्यांचे उपास असतात. आज सुटणार आज उपास. नैवेद्य वगैरे तयार केलेला आहे. बघा किती सुरेख दिसत आहे. दुरून मी दाखवते आहे तुम्हाला. लाइटिंग वगैरे लावलेली आहे. माता की जय, गजानन महाराज की जय.
वक्रतुंड महाकाय महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य श्रू सर्वदा उदे उदे सदानंदीचा उदे उदे सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरीपुरी प्रेम जयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी जळके मान मुक्ता फळाची जय देव जय देव ती कुंकुम केशरा टाळे वाजव रे रुंजुंटी इंद्रपुरे चरणी गागरिया जय देव जय देव जय शनिवार वंदना सर्व सोंड वक्र तोंड त्रिनयना दास रामाचा वाटपाय त्यांना संकष्टी पाळावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाले वारे वारी पडलो आता संकट निवारी जय देव जय देव अंबा सुपत्नी सुरेश्वर वरवर सार संजीवनी जय देव जय देव तुझे ते नाही शारी शमले परंतु ना बोले काही शाळी वाज पडता पडलो पवाही ते तू भक्ता लागे ते तू दासा पाऊस लवलाही जय देव जय देव प्रसन्न होशी निदाशा तोडी गोपाशा आंबे तुझा तुण कोण पुरलं विलासा नरहर तल्लीन झाला माधव तल्लीन झाला पंतमंक दलेशा जय देव जय देव जय 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 महालक्ष्मी माता माता गुरुवर्धायिनी कमलाकारे जठरे जन्मविला जाता सहस्रवज्ञ पूजन वाक्यवंटी प्रकृती गायत्री निवी कुचित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निज बाळी बाळी जय देव जय देव माता की जय राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे तुळजाईचा उदे उदे महालक्ष्मी माता की जय माता की जय गाईज आज गौरबा माताचा तिसरा दिवस आहे. आज विसर्जनाचा दिवस आहे आणि आम्ही आज दोरे पण घेतलेले आहे. विसर्जन चा दिवस आहे. दोरे घेतलेले आहे. बायका आल्या त्या दोरे घ्यायला. बघा गाईज, हे बघा दोरे घेतले गेले. हळदी कुंकू लावल्या गेलं. सगळ्या बायका गेल्या आत्ताच. शेवाईचा नैवेद्य दिला जातो दूध टाकून साखर टाकून. बघा गाईज, बघा गाईज किती सुरेख आहे आणि सुंदर दिसत आहे माता महालक्ष्मी माता. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सोबत सबस्क्राईब पण करा. बाय बाय फॅमिली, बाय बाय बाय.